राम राम मंडळी, मराठी बोलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण खास महिलांकरता विषय घेऊन आलेलो आहे. आणि आजचा विषय असा आहे, गणेशोत्सवामध्ये हिंदमाता मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव वडगाव कांदळी या ठिकाणी महिलांकरता होम मिनिस्टर म्हणजेच खेळ पैठणीचा हा फार सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालाय. आणि त्या कार्यक्रमाचं शूटिंग आपण केलेलं आहे. आणि ते शूटिंग कसं झाले हे आपल्याला बघायचंय. आणि हा खेळ बघण्यासाठी नवे नवे या खेळात कोण कोण सहभागी झाले, कोणत्या महिला आहेत, कोणत्या वहिनी आहेत, हे आपल्याला बघायचंय. आणि त्याचबरोबर खेळ कसा झाला हे सुद्धा बघायचंय. आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया खेळ पैठणीचा. रेडी? गणपती बाप्पा. आवाज मोठा, माझा आवाज मोठा आहे की नाही? आहे ना? हा ठीक आहे. हात वर करायचे, हात वर दोन्ही. ठीक आहे, सगळ्यात दोन हात आहे. ठीक आहे. ज्या गणेशाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतोय ते गणेशाला वंदन करणारा गीत होईल. त्या गीताचे बोल आहे, गणपती राया पडतेली पाया. त्याच्यावरती फक्त बोल फिरायचे, त्याची तुम्हाला ऍक्शन जमेल तसं करायचं. त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करायचं. गोल फिरायचं. स्टार्ट. स्टार्ट. सगळ्यांनी म्हणजे आता सगळ्यांनी खेळायचे त्यांच्या घ्या. चालू म्हणजे खेळा खेळा. स्वाती, चला आता मी पण बाहेर जायचं. आता नाव घेतलं ना, तुम्ही नाव सांगायचं. स्वाती राजेंद्र शिर्के. आणि चांगलं काम म्हटलं तर चांगलं नाव सांगत आहे ना. छोटासा होता ना, नाशिकची द्राक्ष, नागपूरची. मला नाही मी सांगतो जसं जमून तसं. भाजी येते ना, आपला नंबर सुद्धा आहे बरं का. ठीक आहे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, राजेंद्ररावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. आता दोघं काय सांगत आहे नक्कीच. सायन्स मध्ये असं की म्हटलं जातं की माणूस हसला की जास्त दिवस जगतो. खरे का खोटे? हसण्याने आयुष्य वाढते की नाही वाढत? तुम्ही हसता ते आता आपण पाहूया. रात्री हसले ना, किती वेळा हसल्या? तर तुम्हाला काय करायचं? सिंपल. आणि आपला कार्यक्रम आपणच अतिशय सुंदर आहे. तुम्हाला फक्त हसायचं. आपले स्टाईल में हसणे काय, आपले स्टाईल में हसणे काय, माईक जवळ यायचंय. लाजायचं नाही, बिनधास्त. हा ते हसणे. शेजारी नाव सांगायचे पटापट. मुक्काम गोष्ट जवळ पाहिजे. तालुका बस.
तुम्हाला जसं हसतं तसं हसायचं. 1 2 3 स्टार्ट. चला हसायचे फक्त माईक पुढे. ऐका हसलं बघा. घ्या जवळ माईक. मावशी तुम्ही हसत आहात. ते म्हणजे मला हसताच येत नाही. घ्या ना माईक जवळ घ्या. आणि काय नाही मी मला काय म्हणतो हसायचंय फक्त स्टाईल वेगळी असते. ठीक आहे स्टार्ट. घ्या जसं हसेल तसं. हा ठीक आहे घ्या. नाही ऐका अध्यक्ष घ्या. अरे करा असं यांना मदत करा हसायला. हा इथे समोर या आणि हसा. त्यामध्ये मला बोलायला जमत नाही. बोला मी तुम्हाला हसायचं. त्यांचं हसणं म्हणजे कोकणामध्ये यांचं हसणं लक्षात कंट्रोल करा. चला पुढे जागा थांबायचं. पुढे फास्ट घ्या. नाही जसं शक्य आहे मलाही हसता येत नव्हतं पण मी आता ओरडमध्ये हसायला लागलो. स्टार्ट. घ्या रात्री साहेब घ्या. ह्या काहीतरी आठवड्यात दोघे असते माया दोघींचं सारखं नाही ना. हा मग घ्या असा हे आपल्या परत पुढे कंटिन्यू करायचं. आता मी असं हसताय का माई जवळ म्हणजे असं ना. घ्या मावशी घ्या. जस सांगू बघा माई घ्या. धन्यवाद. आता मी काय करणार आहे का माझ्या मोबाईलची रिंगटोन चेंज करणार असले ना की रिंगटोन ठीक आहे. पुढे झालं असं काय नाही. अहो आपल्या कार्यामध्ये हसत राहायचं. मोबाईल असं ना हे असं हसलं हो का. असं काय नाही मी विदेशक आहे. मी दुसऱ्यावर नाही हसा नाही हसायचं पुढे असं नाही हसा. माईक जवळ आवाजच नाही करणार. ठीक आहे घ्या. प्रॉब्लेम काय माहिती का तो तुमच्या आपण जवळ गेले असं घ्या. ठीक आहे बघा. आता हसा माईक जवळ माईक. फोटो पण प्रॉब्लेम लक्षात आले माझ्या. हसा ठीक आहे. चला नेक्स्ट. नाही तुम्ही हा प्रकार एक होता. प्रकार 2 दुसरा प्रकार. आणि आता आमोशे ठीक आहे. खेळ पैठणीचा हा खेळ पाहण्यासाठी बघा कोण कोण आलाय. अनिस आलाय, सुमित आलाय, सोन्या आहे, त्याचबरोबर मुख्य बाबा सुद्धा आहे. आणि अजून माग कोण आले पाहिले का तुम्ही. हा शैलेश बाई म्हणजे शैलेश पाटील या ठिकाणी तो सुद्धा खेळ पैठणीचा पाहायला आलाय. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर किरण भाई आले. असे या ठिकाणी अनेक प्रेक्षक हा खेळ पाहण्याकरता आले. महिला वर्ग भरपूर प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. लहान मुलं सुद्धा हा खेळ पाहण्यासाठी आलात. आता बघा
तुम्हाला राग येतो? येतो ना, सगळ्यांना सगळ्यांचं नाहीये, तुम्हाला येतो का? माईक जवळ पकडा. मग तुम्ही राग आल्यानंतर काय करता? काय माईक जवळ येतो. राग आल्यानंतर काय करता? आपण आपली गडबड करायची. अतिशय सुंदर उत्तर दिले. मग समजा तुम्हाला माझा राग आले नाही, शिवाय नका देऊ मला. नाही दुसऱ्या वाटवतच नाही. मग कसं काय? आपण आपलं मनातल्या मनात हे केलं तर आपला राग आपण आपल्या 1 2 3 10 पर्यंत मोजायचे, आपला राग शांत. मोजा 1 2 3 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सगळ्या माझ्याने हे नोट डाऊन करायचे. तर राग आल्यानंतर 1 ते 10 अंक मोजायचे. मोजणार का? हा ठीक आहे, द्या पुढे. तुमचं नाव? सुलभा. पूर्ण? सुलभाचा जैन पाचपुते. पाचपुते. माहेर? जुन्नर. जुन्नर तालुका मोठा आहे. हो. गाव कोणतं? तर जुन्नरच. जुन्नर. तुमची आई? कल्याणपेठ. कल्याणपेठ. मला माहिती नाही, ठीक आहे, पुढचं बघतो. तुमचं नाव? माईक जवळ घ्या. ओके. तुमचं माहेर? तालुका कोणता येतो? जुन्नर. ठीक आहे. तुमच्याकडे आणि बाकी सर्व शिक्षण किती झालं तुमचं? 10वी पास फेल. तो काळात कसा होता? मग तुम्हाला 10वीला कोणता विषय उडाला होता? कोणता विषय? इंग्लिश. सोपा विषय होता. इंग्लिश सोपा विषय आहे की नाही? सोपा आहे की नाही? ह्या सगळ्या इंग्लिश मध्ये नापास झाले होते. सगळ्या इंग्लिश मध्ये पास झाले. मग आता तुम्हाला एक छोटस नाव घ्यायचं. ज्या काखेतरचा गावाला वारसा, टिंब टिंब रावाचं नाव घ्यायचे. कधी पण गावसा. घ्या. शंकराच्या पिंडीवर. शंकराच्या पिंडीवर. आता पुढे थांबा. शंकराच्या पिंडीवर बेळगाव तेव्हापूर. आणि टाळ्या काही दुष्काळ आहे का आपल्याला? यंदा पाऊस चांगला झालाय ना, तर टाळ्यांचा दुष्काळ नाही पडला पाहिजे. ठीक आहे, पुढे. तुमचं नाव? सुषमा प्रदीप पाचपुते. पाचपुते. तुमच्या मिस्टरांची, जसं आपण लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या किंवा हिरो हिरोईन, तुमच्या मिस्टरांची आवडती हिरोईन कोणती? अभी मजा आएगा ना भिड़ो. मीच आहे. माझ्या मिस्टरांची आवडती हिरोईन मीच आहे, हे महत्वाचं आहे. थोडं टाळा व्हायचं. आता एखाद्या सांगे शिल्पा शेट्टी, श्रीदेवी. हा माहिती त्यांचं ऐकून घेणे गरजेचं आहे ना. जरा नाही बोला बिंदास. आजच्या दिवसात माईक आहे, 1 तास परत आलं तर माईकवर बोलून देणार नाही. हा बोला. बोला बिंदास, घाबरायचं नाही. तुम्ही काय बोलले? बोला बोला. सुषमा. सुषमा तुमचं नाव आहे काय? शिल्पा. नक्की ठरवा, सुषमा की शिल्पा? शिल्पा कोण? जाधव. ते म्हणतात शिल्पा शेट्टी. नवीन शोध झालेला आहे, शिल्पा शेट्टी. ठीक आहे, जोरदार टाळ्या. आता तुम्ही स्वयंपाक करता सगळ्यांनी का उलट घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करताय? तुम्हीच करता स्वयंपाक? ठीक आहे, जोरात बोलायचंय, पटापट. ठीक आहे, बरोबर आहे. तिघी जणी उठा, तुम्ही दोघी जणी या पटापट. कुणी पण चला पटापट, चला. ठीक आहे, आता काय करायचंय? आता खेळायला सुरुवात झाली. खेळ स्टार्ट होतोय. जी महिला चुकेल ती बक्षीस घेऊन तिकडे कोपऱ्यात बसेल. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय? मी म्हणेन ते म्हणायचंय. बघा, लक्ष द्या. मी म्हणेल तेच म्हणायचं. गणपती बाप्पा. हुशार आहेत. मला अपेक्षा होती की मोरया, पण वडगावच्या महिला खरंच हुशार आहेत ना? तुम्हाला विचारतोय, आपल्यापेक्षा जास्त कमी आहेत ना? नाही, खरंच हुशार आहे. तर तुम्हाला काय करायचं? काय बाळ गंगाधर टिळक हे एक पूर्ण नाव आहे ना? आवाज. बाळ गंगाधर टिळक. तर ह्या नावाचे आपले फोड करायचे. पहिलं बाळ, दुसरं गंगा, तिसरं धर आणि चौथं
टिळक. मी म्हणणार आहे तुम्हाला ऍक्शन करायची. आपली ऍक्शन चुकली तर सरळ वडगाव आळेपटा गाडी पकडायची आणि आळेपट्याला जाऊन जयशंकर हॉटेलमध्ये मिसळ खाऊन परत मागे घ्यायची. डेमो घेतोय. बाळ, गंगा, टिळक. फास्ट घ्यायचं आणि जो ऍक्शन चुकेल तर प्रामाणिकपणे यायचं. आणि इथं जागा आहे रिझर्वेशन. तुम्हाला महिलांना सवलत असते ना, तर पहिला पास तुम्हाला दिलेलं. कशावर तुमच्या बाळ, गंगाधर, टिळक. ऍक्शन चुकली फास्ट करायचे. जी महिला चुकेल तिथे जाऊन बसेल आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं. ठीक आहे. टिळक. ठीक आहे. बाळ, टिळक, बर या. आम्ही असं करतोय. कुठल्या मावशीने मावशींना त्यांच्या ठीक आहे त्यांना द्यायचे आणि टाळ्या वाजवायचे की तुम्हाला काय भेटलं त्याच्या आम्ही जाऊन त्या ठिकाणी उभं राहिलो आणि एक आत्मविश्वास निर्माण झाला. हे महत्वाचं आहे. त्या मावशीसाठी टाळ्या वाजवायचे. ठीक आहे. पुढे या. टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे. ठीक आहे. रेडी. बाळ, गंगा या. यांची गंगा अशी. मला आता असं वाटलं की नागपंचमी आली काय. ठीक आहे. थोडं फोटो घ्यायचे. थांबा. ठीक आहे. रेडी. टिळक, टिळक, बाळ, गंगा. काही चुका असली समोरची फसली म्हणून मी असली ना. ठीक आहे. ओके. बाळ, गंगा या. तो मान आपण पटकवलेला आहे. गाडी क्रमांक 420 ने या ठिकाणी यायचंय. ते बक्षीस घ्यायचे आणि इकडे जायचे. ठीक आहे. बाळ, गंगा, बर, टिळक, टिळक, गंगा, बर, बाळ, गंगा या. बसा चौकी. हा चौकी. एक बिल्डिंग असते. एक शरद रावांची बिल्डिंग आहे आणि एक रुपेश रावांची बिल्डिंग. हा इथे रुपेश कोण आहे का? नाही ना. ठीक आहे. तर ही समजा बघा ही शरद रावांची बिल्डिंग आहे आणि ही रुपेश रावांची बिल्डिंग. दोन्ही बिल्डिंगला एकाच वेळी आग लागते. आग लावतो ना आपण माणसात नाही. चूल पेटवायला गेल्यानंतर माचीस. ठीक आहे. ही माझी बिल्डिंग, ही शरद रावांची बिल्डिंग. दोन्ही बिल्डिंगला आग लागते. एक श्यामराव नावाचा व्यक्ती असतो. तो अँब्युलन्सला फोन करतो की आमच्या शेजारी दोन्ही बिल्डिंगला आग लागलेली आहे. तर ती अँब्युलन्स येऊन प्रथमतः कोणाच्या बिल्डिंगची आग विझवेल. ज्यांना समजले तरी गुपित असावे. आलं लक्षात. दोन्ही बिल्डिंग शेजारी आपण हुशार आहेत फक्त यांच्यासाठी. दोन्ही बिल्डिंग शेजारी आग लागलेली. आग लागल्यानंतर श्यामराव येतो. श्यामराव काय करतो अँब्युलन्स वाल्याला फोन करतो. अँब्युलन्स वाला येतो आणि मग अँब्युलन्स वाला कोणत्या बिल्डिंगची आग पहिल्यांदा विझवेल. माईक माईक जवळ पडा. शरद पवार. ठीक आहे. जे मला अपेक्षित आहे ते घडलेले आहे. माईक जवळ घ्या. तुम्हाला प्रश्न कळला? कळला. शरदराव आणि रुपेश यांच्या दोन्ही बिल्डिंग शेजारी शेजारी आग लागते. अँब्युलन्सला फोन केला जातो. अँब्युलन्स येते. मग अँब्युलन्स कोणत्या बिल्डिंगची आग विझवेल सांगा. शरद का रुपेश? जरा जरा. रुपेशच्या घराची आग विझवेल. तुमच्या घरी शरद पवारच्या घराची आग. रुपेश. तुम्ही हा शरद. मावशी तुम्ही शरद का रुपेश? आणि ह्या 5 जणांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता ऐका ऐका. हा काय बोललो आपण त्यांना सांगा.
आग मिटवायचं काम ऍम्ब्युलन्सचं नसतं, माणसं व्हायचं काम ऍम्ब्युलन्सचं असतं. ठीक आहे, होतं कभी कभी बडे बडे शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे नाही ना आवड नाही झाले. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे बरेच काम असतात आपल्याला ना. बरं पकडा माईक, पकडा आता वर माईक पडा. तुमचं नाव सांगायचं. तुम्हाला तुमच्या मिस्टरांना आवडणारा पदार्थ कोणता? यांना मी विचारलं पदार्थ शेंबड्या. हा विनोदाचा भाग होता. ठीक आहे, ठीक आहे, आपण पॉइंट वरती येऊया. तुमच्या मिस्टरांना आवडणारा पदार्थ कोणता? डाळ. ओके, पुढे या. आजी तुमचं माहेर? माहेर आंबे खालचा का तुम्हाला? हा म्हणजे तुम्हाला आंबे खालचा आहे. गारगावचा ब्रिज क्रॉस केला तर आंबे खालचा आहे आणि नरवडेचे आंबे ही आंबे तुम्हाला. बरोबर? मला कसं माहिती? नाही मला कसं माहिती? मी तिकडलाच आहे, मी गारगावचे म्हणून मला माहिती. वार बुधवार माहितीये? बुधवार हा कुठल्या वाराच्या अगोदर येतो? बुधवार कोणत्या वारानंतर येतो? कोणत्या वारानंतर? हा तुम्हाला शिक्षा आला कारण की आपण म्हणतो. ठीक आहे, तुमचं हे लग्न कुठे झालं होतं? कोणत्या गावात? आंबी झालं. ठीक आहे, पुढे पास करा. तुमच्या मुलाला मारायचं असेल तर तुम्ही पहिला विचार काय करता? उत्तर बरोबर. एक आई काही उत्तर देऊ शकते नाही, उत्तर नाही. माझा प्रश्न असा होता की मुलाला मारायचं असेल तर एक आई काय म्हटली? मला मुलाला मारायचंच आहे. आणि हे विचार कोण करू शकतो? शेजारी म्हटलं म्हणा त्याला माराच. तर आई हा विचार ते नाही. कसंही असलं तरी आपण म्हणतो की नाही ठीक आहे द्या यांच्याकडे. तुमचं माहेर? हा हा. तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी सर्वात प्रथम थिएटर मध्ये जाऊन जी मालिका दाखवली ती मालिका कोणती? प्रश्न काय? तुमच्या मिस्टरांनी सर्वात प्रथम दोघं जोडीने जाऊन थिएटर मध्ये जी मालिका दाखवली त्या मालिकेचं नाव काय? जोड घ्या मालिकाच नाही पाहिजे. हे म्हणतात थिएटर मध्ये मालिका मी पाहिलीच नाही. थिएटर मध्ये मालिका असते का? काय असतं? पिक्चर तुम्ही पाहिलं ना? तिकीट काढलं होतं? ठीक आहे, कोणता पिक्चर पाहिला होता तुमचा? म्हणजे तुमच्या मिस्टर म्हणले चला आपण पिक्चर पाहू. कोणता पिक्चर? तो आता आलाय तो पिक्चर पाहिला काय? ठीक आहे, टाळा त्याला टाळा. पुढे तुमचं नाव? गावडे. तुम्हाला एक सांगायचंय, जर तुम्हाला देव प्रसन्न झाला, रमेश देव नाही, देव ईश्वर पांडुरंग हरी बरोबर ना, प्रसन्न झाला तर तुम्ही देवाकडे काय मागा? सगळे काय ऐकायचंय म्हणून देव प्रसन्न झाला समजा, होईल होईल. श्रद्धा असेल तर देव पण मिळतो. मग तुम्ही काय करा? पहिली मागणी काय मागा देवाकडे? माईक जवळ पकडा. काय नाही, सगळ्यांना सुखात ठेवा, आनंद ठेवा, सगळ्यांना सुखात ठेव आणि अशी मागणी करायला लोक आहेत. तुमचं नाव? बघे आंबी. शिवाजी महाराजांच्या आईचं नाव? हा मग जवळ माईक पकडा. आपलं माईक आपल्यालाच आहे. तुम्हाला एक एक तास जिजामाता बरोबर आहे. आता तुम्हाला एक म्युझिक लागेल. हा आपण मागे घेतला होता तरी जरा वयस्कर थोडस जरा शॉप घेऊया. म्युझिक लागेल, म्युझिक बंद करायचे. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही उभे असाल तसंच राहायचंय. सिंपल आहे, काही वयाच्यानुसार थोडंफार घेतलं पाहिजे. तर म्युझिक लागेल, तुम्हाला तसं नाचता येईल. म्युझिक थांबलं की ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात तसं थांबायचे. आणि जर तुम्ही मी तुम्हाला म्हणेल काकी तुमचा मुलगा रडतोय आणि तुम्ही त्या मुलाला घ्यायला गेल्या तर तिथे जाऊन बसायचं. कुठं? तिकडे बसायचं. आपलं काय रिझर्वेशन करून ठेवा, पाठवतो. कंटाळा आला ना एकटे बसून बसून पाठवतो. ठीक आहे, हात चालू करा. म्हणजे
स्टार्ट. फक्त हसायचं नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतात. मी जवळ येऊन हलायचं नाही. जुनी महिला आले, दात दाखवेल की बाहेर. स्टॉप. आजी तुमचं नाव काय? सुगंधा सकाराम. या सुगंधा. मी काय म्हटलं तर उभं राहायचे. तुम्ही नाव सांगितलं, मग तुला बक्षीस दिलं पाहिजे ना. तुम्ही बाद झाल्या, तिथे जायचं बक्षीस घ्यायचं. जा. लक्ष झालं नाही समजा, बक्षीस घ्यायचं. हा, म्हातारी माणसं पहिल्यापासून प्रामाणिक आहे. हा लक्षात. आपल्या शेजारी कशी आत्महत्या केली तशी करायची नाही. 1 2 3 स्टार्ट. हलायचं नाही, दात दाखवायचे नाही. कोलगेटने घातलेले आहे. तुम्ही सकाळी तुमच्याकडे घरी टूथपेस्ट कोणती आहे? जिओ. मी टूथपेस्ट सिम कार्ड सांगते. जिओ का? मावशी इकडे इकडे बक्षीस द्या. ठीक आहे, मुझे स्टार्ट. 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 आता चालेल. तुम्ही काय सगळे नाचायचे का काय? सगळे हात इन्स्पेक्शन चालू झाले. इन्स्पेक्शन हा प्रकार शाळेमध्ये असतो ना. कोणतरी खाली बसा. ठीक आहे, शाळेमध्ये इन्स्पेक्शन होतं. आपण सगळे म्हणजे शाळेमध्ये असं इन्स्पेक्शन व्हायचं का? इन्स्पेक्शन म्हणजे नेमकं काय? हा भाई सर, इन्स्पेक्शन म्हणजे काय? मोबाईल बघणे. ठीक आहे, काय हरकत आहे. हा बघा, इन्स्पेक्शन करायला आले साहेब. हा बघा, इन्स्पेक्शन चालू आहे. या सर, यांचा एक फोटो घ्या आणि याचे कोण मालक असतील त्यांनी संपर्क साधा. चला, या प्रॉपर्टीचे मालक. चल आहे कोण नाही मालक, मी झाड काढून जाते. चल ये इकडे. चला आहे का मालक? थांबा, स्टॉप. आजी, आज जेवायला काय होतं? काय होतं जेवायला? या जिल्हाबी खाया. या इकडे. वाया एक्सप्रेस, कल्याण, पनवेल, डोंबिवली मार्गे जाणारी एसटी महाराष्ट्र. आपल्या समोरील बटन उडवायचे, त्याच्यावर इंग्लिश उडवायचे. पायाने लात मारली तर तुम्हाला डायरेक्ट घरी जायचे.
नियम जे काय असेल त्या चेंडूने समोरच्या बॉटल, ज्या महिलांच्या सगळ्या बॉटल प्रथम होतील अशा 2 पुढे कंटिन्यू होतील, 2 तिकडे बसतील. थोडस मागे सारखायचं. रेडी 1 2 3 थांबा. नॉर्मल खेळ. ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. साडीने वगैरे पाडायची नाही. फास्ट फास्ट अंगण नाही पाडायचे त्याच्यात, पायाने बाजूला नाही. आणि 2 विनर भेटलेले आपल्याला. थांबा बाटले तसे ठेवा. तुम्ही दोघी जणी बक्षीस घ्यायचे, तुम्ही दोघी तिकडे जायचे. जा. बक्षीस घेऊन आणि सिलेक्शन झालं त्यांचे बसायचे. ठीक आहे. कसा वाटला खेळ? मान दुखली का? मानेचा व्यायाम झाला का? बाकी काय मिळवलं नाही मिळवलं, मानेचा व्यायाम झाला. तुमच्या 4पैकी 2 पुढे जातील, ज्या पहिले जातील 4ही बॉटल क्लिअर करेल त्या पुढे जातील, 2 मागे राहतील, तर इथे येतील बक्षीस घेऊन जायचंय. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल स्टार्ट. 1 2 3 चला. साडी नाही पाडायची, साडी नाही पाडायची, पायाने पण नाही पाडायचं आहे. लक्ष द्यायचं तुम्ही. साडी नाही पाडायचं नाही. 1 हाताने नाही. 2 ओके. चालू द्या चालू द्या चालू द्या. थांबा चालू द्या 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 चालू द्या. जबरदस्त. चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या चालू इकडे. हा तुम्ही चालू द्या चालू द्या चालू द्या चालू द्या. ठीक आहे. हा म्हणजे 2 सिलेक्ट झाले. माझ्या घरा तिकडे. हा आहे अजून. चालू द्या. आणि विजयी झाले. ठीक आहे. या दोघी जण तुम्ही दोघी होते ना, त्या दोघी तिकडे गेल्या का? त्याची काळजी तुम्ही लक्षात घ्यायची. आता बाटली बाजूला ठेवल्या आणि प्रामाणिकपणे सांगतो, आपण चुकलो ना तर स्वतः बाहेर व्हायचं. कारण की प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. बक्षीस मिळेल नाही मिळेल तो भाग नंतरचा आहे. पण ठीक आहे. रेडी. बोट समोर ठेवा. चिमणी उडाली. तुम्हाला खेळ माहिती आहे ना? माहिती नाही तुम्हाला? तुमच्या काळात नव्हता? इसवी सन 1857. ठीक आहे. लक्ष द्या. हात पुढे घ्यायचे. एकच घ्या. तुम्ही 2 घेताय. ठीक आहे. आणि हात पुढे घ्या. घेतला. लक्ष द्यायचं कारण की मी शरीर पाहू शकत नाही. आणि प्रामाणिकपणे चुकलं की आपण नवीन शोध लावलाय का तुम्ही? जे पक्षी उडतात ते वर, जे नाही ते जमिनीवर असा हात उचलायचा नाही. एक डेमो घ्यायचा. चिमणी उडाली. ओके हुशार आहे. थांबा. तुमचा प्रश्न काय? ठीक आहे. हात खाली करा. आता फास्ट लक्ष द्या तुम्ही. चिमणी उडाली. कावळा उडाला. ऐका ना, पण कावळा उडाला तुम्ही हात खाली ठेवला पाहिजे ना. तुम्ही सगळे असे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. चिमणी उडाल्यानंतर परत हात खाली आला पाहिजे. ओके. 1 2 3 स्टार्ट. आकडा 1 उडाला. आकडा 2 उडाला. चिमणी उडाली. परत खाली यायचं फास्ट मध्ये. चिमणी उडाली. कावळा उडाला. म्हैस उडाली. या तुम्हाला ऐकायला नाही आलं? आता म्हैस या दोघी जणी या या दोघी. चला यांना बक्षीस द्या. चला म्हैस उडाली. त्यानंतर त्यांचा फोटो घ्या. फोटो मस्त शेवटपर्यंत आजी खेळल्या. कारण की या वयामध्ये इथे येणं आणि खेळणं हे कोणाचं काम नाही. आजीच्या टाळ्या वाजल्या. टाळ्या तरी वाजल्या. चला. चिमणी उडाली. लगेच हात खाली येते.
वरती नका ठेवू, खाली आले पाहिजे. चिमणी उडाली, घार उडाली. या आजी उठा, कारण की परत त्या वेळा आलं ना त्या आजींना बक्षीस द्यायचे. बक्षीस स्वीकारताना चेहऱ्यावरती हास्य असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चिमणी उडाली, बदक उडाला. थांबा, तो बदक उडतो का? मग बदक ज्यांनी ज्यांनी उडवला त्यांनी उभं राहायचं. याच मध्ये सिलेंड आहे. ह्या दोघी होत्या, या तिघी जणी आहेत ना. ठीक आहे, तुम्ही दोघी उभं राहत ना मधल्या ना. ठीक आहे, तुम्ही दोघे यायचे. बदक उडतो, तुमच्या वर्गामध्ये बदक आहे, उडणारा बदक आहे नाहीये, मग उठायचंय आणि समोर यायचंय. चला बरोबर तिकडे. आता राहिले कोण शेवट? या चला उद्या, आता तुम्हीच राहिले आहेत. चला आता मिक्स होऊ नका. हा, तुम्ही सिलेक्शन झालंय सगळ्यांचं. त्यांची चुकी झाली होती, त्यांनी बदकाला असा हात केला होता. ठीक आहे, लक्ष झालं. जर तो जाता आता फास्ट जाता जाता चेंडू खाली पडला, परंतु थांबायचे, उचलायचे, टाकायचे आणि निघायचे. तुमच्या 5 पैकी 2 महिला सर्वात प्रथम तिकडे येतील, चेंडू सक्सेसफुली घेऊन त्या ठिकाणी त्या विन होती. नियम लक्ष द्यायचे. 1 2 थांबा, म्हणजे स्टार्ट. चला चला, 5 2 2 बरोबर. चला 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 लवकर. दोघी 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 2 मिनिट थांबा. सावकाश. ज्या पहिल्या दोघी का होत्या, चला त्या वस्तू आमच्या गोळा करा फक्त. द्या त्या वस्तू घेऊन इकडे यायचे. तुम्ही उठायचे का? उठता का? आणि जक्षी जागेवरती बक्षीस देण्यात आहे. हा, फक्त या वस्तूचे व्यवस्थित ठेवा. या सगळेजणी आता 1 2 3 स्टार्ट. उभे राहा आणि फास्ट ऍक्शन करायचं. बसा. तुम्हाला बसा म्हणजे बसायचे, तुम्ही काय राहिला नाही ना. बसा, उभे राहा, पूर्ण बसायचे. बसा. तुम्ही हसून घ्या. आता माईक द्या. माईक असं आता स्वतः असते. रेडी, बसा. या आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी मार्गस्थ व्हायचे. उभे राहा, बसा. या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरती येणारी गाडी हार्बर मार्गे येत आहे. ठीक आहे, उभे राहा, बसा. बसा. या बक्षीस घ्या. ठीक आहे, उभे राहा, बसा. उभे राहा, उभे राहा, बसा. उभे राहा. चला, ते चिटिंग नाही करू, आपलंच गेम. ठीक आहे, थांबा. त्यांनी सपाट केलं. सपाट द्या. द्या अजून शिक्षा. मग शिक्षा काय? थांबा थांबा. नाही तुम्ही काय करायचं नाही. ठीक आहे, ओके. फक्त डोळे झाकायचे, नाकाने श्वास घ्यायचा. फक्त काही सेकंद आहे, श्वास घ्यावा लागेल. ठीक आहे, 1 2 म्युझिक झाल्यानंतर चालू करायचं. फुकायचे. रेडी, 1. थांबा, म्युझिक झोपले का काय? उद्या घेऊ.
थांबा. पाखरा आजाद केला तुला 1 2 3 स्टार्ट. चला फोटो घ्या फोटो घ्या. सगळे नाचत नाचा. फोटो घ्या. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. तुम्ही कसं वाटलं तुम्हाला खेळ? छान वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे आपण नेहमी असे खेळ वगैरे कधी एकत्र खेळत नाही ना, त्याच्यामुळे छान वाटतं. आणि आपल्या मंडळामध्ये दरवर्षी भरपूर कार्यक्रम होत असतात, पण गेल्या वर्षीपासून हा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू केलाय त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या महिलांना त्याच्यामध्ये भाग घेता येतो, की आपल्या रोजच्या जीवनातून काहीतरी आनंद विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम खूप छान आहे. आणि मंडळाने हा कार्यक्रम नेहमी असं चालू ठेवा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच त्यांचे आभार मानते. या ठिकाणी तृतीय क्रमांक आहे तो संत बाळासाहेब पाचपुते या ठिकाणी होणार आहे. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे बाळासाहेबांचं नाव घेते गणपती पुढे. तुम्ही दोन्ही पण द्या. शंकराच्या पिंडीला हार घालते वाकून रवींद्ररावांचं नाव घेते तुमचा मान राखून. शिर्डीमध्ये साई, पंढरपुरात विठ्ठल रखुमाई, अविनाशरावांचं नाव घेते शिवांश अनन्याची आई. सर्वांना धन्यवाद देते. तृतीय क्रमांक जो या ठिकाणी आलेला आहे तो आपल्या गावचे कुलपती बाळासाहेब पाचपुते यांच्या धर्मपत्नी सविता बाळासाहेब पाचपुते यांचा तृतीय क्रमांक आला. त्यांना या ठिकाणी पैठण देण्यात येत आहे. मनीषा शरद पाचपुते गतवर्षी द्वितीय क्रमांक यांच्या सोबत या ठिकाणी तृतीय क्रमांकाची पैठण देण्यात येत द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जाते येते रवींद्र पाचपुते यांच्या धर्मपत्नी सौ सुरेखा रवींद्र पाचपुते पाटील त्यांचा सन्मान संगीताने पाचपुते आपल्या केंद्रामध्ये या ठिकाणी गतवर्षीच्या विजेते आणि सलग पुढच्या वर्षासाठी विजेते म्हणून यांनी त्या ठिकाणी 1 नंबरचे पारितोषिक घोषवलेले अर्चनाबाई अविनाश पाचपुते यांच्या सन्मान या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य संजय बोरा व सर्व महिला यांच्या हस्ते या ठिकाणी आजची मानाची पैठणी
इथे होती की अरविंद सकाराम पाचपुते मंगळमूर्ती